करावं लागणार आहे. त्यामुळे जे काही प्रश्न आणि जे काही आम्ही आज पाहिलं आणि आम्ही डोळ्यांनी पाहिलं सगळ्या गोष्टी, ज्या नरेंद्र मोदीच्या सभेला लोक जमत नव्हते, शिवाजी पार्कच्या सभेचं तर चित्र आपण पाहिलंच होतं. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तेच होतं. देवेंद्र फडणवीसाला लोक जमत नव्हती, तुमच्या एकनाथ शिंदेला लोक जमत नव्हती, अजित पवारला लोक जमत नव्हती, आमच्या सभेला लोक जमायची. पण जे झालं आता त्याला काही आम्हाला आता त्याच्यावरचं हे करायचं नाही. पण हे चिंतनाचा विषय आहे. लोकांचा कौल हा आणि लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. आता सोशल मीडियाला तुम्ही बघा, म्हणजे मी सांगण्यापेक्षा सोशल मीडिया तुम्हीच उघडा, तर सोशल मीडियावर आता लोक त्याच गोष्टीवरची चर्चा चालू आहे. विजयाची चर्चा नाही आहे. सोशल मीडियावर हे कसं झालं याच्यावरची चर्चा सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे लोकांमधला हा संभ्रम आहे आणि म्हणून तीच भूमिका आदरणीय चनितला साहेबांनी मांडलेली आहे. आम्ही आमचं या EVM मशीनबद्दलचा एक शब्द पण आम्हाला बोलायचा नाही आहे. पण हे झालं काय याच्यावरचं निश्चितपणे शोध घेणं ही काळाची गरज आहे आणि त्या पद्धतीचं पाऊल काँग्रेस पक्ष उचलेल. आमच्यापेक्षा जास्त महायुतीमध्ये होतं, पण आमचा पोंगा जास्त वाजला तुमच्या मीडियामध्ये, त्यांचा पोंगा वाजलाच नाही तिकडे. असो काही असो, जे झालं ते झालं, पण आमच्यापेक्षा जास्त तिकडे त्रास होता. काही नाही ना. लोकांमध्ये जेव्हा आम्ही गेलो निवडणुकीमध्ये त्यावेळेस लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला सगळ्यांनाच मिळत होता. पवार साहेबांना असेल, उद्धव ठाकरे साहेबांना असेल, आम्हाला असेल, सगळ्यांना रिस्पॉन्स चांगला मिळत होता. त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम नव्हता. थँक्यू.